आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जनसुरक्षा विधेयकावरती बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीकडून विरोध करण्यात आला। या आठवड्यात बैठक आणि याच आठवड्यामध्ये हे विधेयक सादर होण्याची शक्यता आहे। काय आपली भूमिका काय? जनसुरक्षा कायदा सरकार जे आणत आहे त्याचं बिल अधिवेशनामध्ये ते जे आणणार आहेत त्याच्यावरून एकच कळतं की हे सरकार आणि सरकारमध्ये असणारे सर्व पक्ष आणि नेते हे सामान्य लोकांना घाबरलेले आहेत। त्याच्याचबरोबर जे विरोधक त्यांचे जे खऱ्या गोष्टी आहेत नाही ज्या पद्धतीने सरकार कमी पडत आहेत ते आंदोलनाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात। ह्या सगळ्या गोष्टी बघता हे सरकार खऱ्या अर्थाने घाबरल्यामुळे संविधानाचा आवाज दाबण्यासाठी सामान्य लोकांचा आवाज दाबण्यासाठी आणि या महाराष्ट्रातून लोकशाही ही कुठेतरी दूर गेली पाहिजे या हेतूतून जनसुरक्षा कायद्याचं बिल या अधिवेशनामध्ये आणत आहे। त्या कायद्याच्या बिलाचा आम्ही निषेध करतो आणि अप्रत्यक्षपणे कुठेतरी संविधानाचा आवाज आणि संविधानाने दिलेले मूलभूत हक्क हे कुठेतरी पायाखाली तोडण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे। उद्या जाऊन जर शेतकऱ्यांना कुठली अडचण आली, विम्याचा पैसा मिळाला नाही, जर कुठेतरी सरकार मुद्दामून दाबून मुटकून जर त्यांच्या जमिनी घेत असतील आणि त्यांना जर त्या बाबतीत आंदोलन करायचं असेल तर हा कायदा आल्यानंतर ते आंदोलन करता येणार नाही। एखाद्या महिलेवर अन्याय झाला आणि एखादं गाव म्हणालं की या महिलेच्या बरोबर आपण उभं राहिलं पाहिजे आणि त्या हेतूतून जर कुणी एकत्रित येत असेल तर त्या लोकांना सुद्धा एकत्रित येता येणार नाही अशा प्रकारचा हा कायदा आहे। जनसुरक्षा म्हणजे खऱ्या अर्थाने संविधानाचा आवाज दाबण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू होतोय। मागच्या आठवड्यामध्ये नाना पटोलेंची शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निलंबनाची कारवाई झाली होती। या आठवड्यामध्ये आजच्या दिवशी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती चर्चा होणार आहे। काय भूमिका महाविकास आघाडीची असेल? नाही, या चर्चेमध्ये आम्ही आक्रमक पद्धतीने शेतकऱ्यांची व शेतकऱ्याच्या परिवाराची भूमिका मांडणार आहोत। जर या सरकारने आमच्या आणि शेतकऱ्याच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू, नाहीतर जे काय आमच्याकडे ताकद एक आमदार म्हणून त्या ठिकाणी दिलेली आणि सेशनमध्ये जी ताकद वापरण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण एकत्रित करू असा विश्वास या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतो। आणि हे जे सगळे आश्वासनं आहेत जे आम्ही मांडणार आहोत ते इलेक्शनच्या काळामध्ये सत्तेत असणारे प्रत्येक नेते हे फक्त मतं मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करत होते असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यावेळेस जे जे मुद्दे मांडले ते आता तुम्ही सत्ता आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमचे आमदार निवडून आल्यानंतर आता त्या सगळे शब्द तुम्ही जे शेतकरी कष्ट करायला दिलेत ते तुम्हाला मान्य करावेच लागतील अशी भूमिका आम्ही सर्वजण घेणार आहोत। फक्त आम्ही विरोधकातल्या सर्व आमदारांना नेत्यांना विनंती करतो की एकत्रित लढण्याची जरूरत आहे। एक वेगळ्या पद्धतीने लढतंय, सगळे एकाच विषयासाठी लढतंय, पण एकत्रित जर आपण सर्वजण मिळून लढलो तर नक्कीच आपली ताकद ही खूप मोठी आहे असं आमच्यासारख्याला वाटतं। त्यामुळे सर्व विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या नेत्यांनी, सर्व पक्षांच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या विषयासाठी एकत्रित येण्याची जरूरत आहे। सर, अहिल्यानगर मधला एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की बनावट शासन निर्णयाच्या आधारे जवळपास 7 कोटी रुपयांचा निधी देऊन विकास कामं ती पूर्ण करण्यात आली आहे। जिथं कुठं घडलं असेल अशा गोष्टी या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत। माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा एक टेक्सटाईल मिल होती कोऑपरेटिव्ह, त्या टेक्सटाईल मिलला 2019ला मान्यता मिळाली, 19ला 9 कोटी रुपये देण्यात आले आणि मग त्यानंतर फक्त लोकांना दाखवायचं होतं की इथं विकास कुठेतरी सुरू आहे, पण ज्या टेक्सटाईल मिलसाठी 9 कोटी रुपये दिले ते एका व्यक्तीला हडपले असं आमचं त्या ठिकाणी मत आहे आणि तो सुद्धा मुद्दा आम्ही मांडत आहोत। त्यामुळे तुम्ही म्हणत आहात अहिल्यानगरमध्ये 7 कोटीचा विषय आहे, हा फक्त 7 कोटीपर्यंत थांबत नाही। हे जर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं ठिकठिकाणी, जर तुम्ही विमा योजना घ्या नाही तर इतरही सर्व योजना घ्या, लाडकी योजना घ्या, तर सरकारचा म्हणजे सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा हा असा हजारो कोटी रुपये फक्त कार्यकर्त्यासाठी, जवळच्या एखाद्या व्यावसायिकासाठी, पदाधिकारीसाठी नुसतं वाटण्यात आलं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। अरे बाबा, त्या निशिकांत दुबेंना एवढंच मला सांगायचं आहे की असं बोलून चालत नसतं। अशा पद्धतीने तुम्ही दिल्लीत बसून जर बोलत असाल आणि खरा तुमच्यात जर दम असेल तर एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा। आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही, आम्ही म्हणत आहोत जो महाराष्ट्रात जन्मला, जो मराठीचा मान सन्मान ठेवतो तो मराठी माणूस। आम्ही न गुजरातींच्या विरोधात आहे, न आम्ही
मारवाड्यांच्या विरोधात आहे। आम्ही सर्वजण सगळ्यांबरोबर आहोत। फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे। पण या सरकारमध्ये चाललंय तरी काय मला कळत नाही। खरं तर काही दिवसांपूर्वी काल का परवाच एक राज्यमंत्री देशाचे जाधव जे बुलढाण्यातून शिंदे गटातून खासदार झालेले आहेत, काय बोलले ते की त्यांनी सांगितलं की कधी काळी गुजरात ही मुंबईची राजधानी होती। मला तर काय घोळ कळलाच नाही। मग तुम्ही कुठेतरी असं म्हणत आहात का की येत्या काळामध्ये आम्हाला मुंबईला हे गुजरातला द्यायचंय, जे अनेक भाजपच्या गुजरातच्या भाजपच्या नेत्यांचं स्वप्न आहे की मुंबई वेगळी झाली पाहिजे, नाही तर गुजरातला जुडली गेली पाहिजे। गुजरातला जुडली जात नसेल तर तिला वेगळं करून टाका आणि महाराष्ट्राचं आणि मुंबईचं जे काही संबंध आहेत ते मिटून टाका। हे कुठेतरी ते खासदार जाधव जे शिंदे गटाचे आहेत आणि देशाचे राज्यमंत्री आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं। मला त्यांना एवढंच सांगायचं, 107 हुतात्म्याला तुम्ही विसरलात का? त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या परिवाराची जीवाची पर्वा न करता मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी त्यांनी त्यांचे तिथं प्राण दिले आणि अनेक मराठी माणसांनी यासाठी लढा लढला। पण झालं असं की गेल्या काही दिवसात आपण बघितलं तर मुंबईच्या इलेक्शनसाठी, बिहारच्या इलेक्शनसाठी, वेस्ट बेंगॉलच्या इलेक्शनसाठी कुठेतरी मराठी वर्सेस अमराठी आणि त्याच्यातच अप्रत्यक्ष कुठेतरी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न हा मुद्दामून काही सत्तेत असणाऱ्या लोकांनी केला जातोय। आता आम्ही म्हणत होतो पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी सक्ती करू नका। ही हिंदी सक्ती यांना का करायची होती तर परप्रांतीय 20,000 शिक्षकांची भरती यांना प्रशासनामध्ये करून घ्यायची होती। ते हे 20,000 परप्रांतीय जे शिक्षक आपल्या सिस्टम मध्ये आले असते तर जसं बीजेपीचा एक स्लीपर सेल असतो तसा एक परप्रांतीयाचा स्लीपर सेल हा अख्ख्या महाराष्ट्रात काम करत राहिला असता आणि कुठेतरी वेगळा अजेंडा हा पुढे घेऊन गेला असता असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। त्याच्याच बरोबर कालच हे जे गायकवाड आमदार आहेत चांगल्या कामासाठी कधीच चर्चेत नसतात पण नेहमी चुकीच्या कामासाठी वक्तव्यासाठी चर्चेत असतात। म्हणजे फक्त तुमच्या सरकारची बाजू घेण्यासाठी तुम्ही काय छत्रपती शिवाजी महाराजांपासून सर्व महान व्यक्तींवर महापुरुषांवर असं वक्तव्य तुम्ही केलं तर महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती ते खपून घेणार नाही। म्हणजे कुठेतरी हे सर्व लोक भाजपचा अजेंडा पुढे घेऊन चाललेले आहेत। दुर्दैव असं एकनाथ शिंदे साहेब ज्या पक्षातून आहेत म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो पक्ष मराठी अस्मितेसाठी सुरू केला होता त्या पक्षातले असताना सुद्धा त्यांचेच काही नेते हे अशी भूमिका घेत आहेत जे मराठी आणि मराठी अस्मितेच्या विरोधात आहेत। मग असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल हे जे छोटे छोटे नेते आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचे त्यांना कुठेतरी आता अंदाज आलेला आहे येत्या काळामध्ये आपलं काय चालणार नाही, चला बीजेपीकडे। म्हणून बीजेपीची जी भूमिका आहे बीजेपीचं जे म्हणणं आहे ते कुठेतरी हे सर्व नेते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बोलून दाखवत आहेत पण त्यांच्या बोलण्यातून काय होतंय तर मराठी अस्मितेला ठेस पोहोचत आहे हे मात्र सगळ्यांनी त्या ठिकाणी समजून घ्यावं अशी आम्ही विनंती करतो। भाजप नेता निरुवा आणि भोजपुरी अभिनेता जो निरुवा आहे तो स्पष्टपणे म्हणतो आहे की मी मराठी बोलणार नाही, मुंबईमध्ये येतो, चॅलेंज देतोय मी तुम्हाला, मुंबईमधनं मला काढून दाखवा। कोण म्हणलं? अभिनेता, भोजपुरी अभिनेता आणि भाजपचा नेता निरुवा। भोजपुरी म्हणजे बिहारच ना। हे बघा हे समजून घ्या ना, सुशांत सिंग राजपूतचा विषय बिहार इलेक्शनच्या समोर आला। आता हा सुद्धा भोजपुरी जो कोणी कलाकार आहे, आता भोजपुरी पिक्चर कसे असतात हे आम्हाला माहित नाही, तो तिथं बोलून काय बोलतोय की महाराष्ट्रात येऊन मी दाखवतो। म्हणजे कोणाला चॅलेंज करतोय तर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मराठी लोकांना। आणि मी सातत्याने हेच सांगतोय मराठी माणूस कोण जो महाराष्ट्राचा मान सन्मान ठेवतो, मराठीचा मान सन्मान ठेवतो हा मराठी माणूस। आणि या मराठी माणसाला हे भोजपुरी ऍक्टर जे भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत इथे येऊन जर चॅलेंज करत असतील तर मी त्याला सांगेल एकदा येऊनच दाखव मग बघू तुझं काय होतंय। कारण महाराष्ट्रात येऊन जर कुणी मराठी अस्मितेवर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलत असेल तर आम्ही खपून घेणार नाही। पण याच्या मागे जर आपण बघितलं फक्त बिहारच्या इलेक्शनला मदत व्हावी म्हणून भाजप ह्या करापत्या करत आहे हे सगळ्या मराठी माणसांनी जाणून घ्यावं। जे आंदोलन काही दिवसांपूर्वी परप्रांतीयाचं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालं त्याच्या मागे सुद्धा भाजप होतं आणि भाजपचा पैसा होता। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही जर भेदभाव करून म्हणजे लोकसभेला हिंदू मुस्लिम, जे विधानसभा आला तेव्हा ओबीसी मराठा आणि महाराष्ट्राचं आणि बिहारचं इलेक्शन आलं तर मराठी विरुद्ध परप्रांतीय
हे चालणार नाही. अशा पद्धतीचं भेदभाव जर तुम्ही करून या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असाल तर आज तुम्ही सत्तेत आहात, पण कायमच सत्तेत असाल असं नाही. तर त्या भोजपुरी कलाकाराला नाही तर ऍक्टरला चॅलेंज आम्ही सुद्धा स्वीकारतो, एकदा येऊनच दाखवा, मग बघूया तुमचं काय होतं. पण त्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी ही सरकारने त्या ठिकाणी घ्यावी. तुम्ही या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची सुरक्षा ठेवू शकत नाही, पण या भोजपुरी ऍक्टरची सुरक्षा फक्त तुमचा पदाधिकारी म्हणून ती ठेवून तुम्ही दाखवावी, एवढंच या ठिकाणी सांगतो. दोन भावांचे मेळावे झाले. मेळाव्यानंतर आशिष शेलारांनी वक्तव्य केलं की ज्या पद्धतीने पेहलगाममध्ये धर्म विचारून लोकांना मारण्यात आलं, त्याच पद्धतीने मनसे महाराष्ट्रामध्ये भाषा विचारून मारतंय. कुठेतरी पेहलगाममध्ये आतंकवाद्यांची तुलना मनसेची केली. आशिष शेलार साहेबांबद्दल बोलायचं झालं तर अतिशय चांगले नेते आहेत. कदाचित ती त्यांची व्यक्तिगत भूमिका नसावी, पण भाजपच्या नेत्यांनी त्यांना फोन करून सांगितलं असावं तुम्हाला असं स्टेटमेंट द्यायचंय. पण ते स्टेटमेंट देत असताना ते विसरून गेले की टेररिस्टची तुलना तुम्ही मराठी माणसाशी करत आहात. हे कसं तुम्ही आणि आम्ही सर्वजण खपून घेणार. त्यामुळे स्टेटमेंट देत असताना जरा विचार करून तरी तुम्ही स्टेटमेंट द्यावी. मराठी माणसं जी या महाराष्ट्रामध्ये यांना तुम्ही तर दहशतवादी म्हणत असाल, हे आम्ही सर्वजण कसे खपून घेऊ. त्यामुळे आशिष शेलारजींचं जे वक्तव्य त्याचा निषेध मी करतो आणि शेलार साहेबांना मी विनंती करतो की नेत्याचं आणि तुमच्या पक्षाचं किती ऐकायचं आणि कितपर्यंत ऐकायचं हे कुठेतरी आपण मोठे नेते आहात ते समजून घेऊन त्या पद्धतीने तुमची राजकीय वाटचाल करावी असं कार्यकर्ता म्हणून नाही तर महाराष्ट्राचा नागरिक करून त्या ठिकाणी मला वाटतं. रोहितजी, पुण्या रेल्वे स्टेशन बाहेर जर आपण पाहिलं तर महात्मा गांधींचा पुतळा आहे आणि त्याच पुतळ्यावर कोयत्याने एका व्यक्तीने वार केले आहे. तुमच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा यांनी ही माहिती शेअर केलेली आहे. तो तोडण्याचा प्रयत्न केला. आधीच कोयता गँग पुण्यामध्ये फेमस आहे, त्यात आता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या अशा पद्धतीने वार करण्यात आले. गोडसे हे गेले, पण त्यांचे विचाराचे वारसदार आज सुद्धा राहिलेले आहेत. पण अनेक वेळा गांधींच्या विचारावर आघात झाला, किती वेळा विचार तोडण्याचा संपवण्याचा प्रयत्न झाला तरी गांधींचा विचार हा संपलेला नाही आणि तो संपणारही नाही. त्यामुळे गोडसेंच्या विचाराचे जे कोणी लोक असतील त्यांनी कितीही डोकं आपटलं, कितीही त्या ठिकाणी आंदोलन केलं नाही तर कितीही काही चुकीच्या गोष्टी केल्या तरी गांधीजींचा विचार या भूमीतून कधी जाणार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. संभाजीनगरमधल्या मुली बालसुधारगृहातून फरार झाल्या होत्या अशी माहिती मिळाली होती. मात्र आता एक माहिती समोर येते त्या मुलींबद्दल की त्या ज्या बालसुधारगृहामध्ये होत्या तिथे त्यांना प्रेग्नन्सीच्या गोळ्या दिल्या जायच्या. ज्या संभाजीनगरमधल्या मुली पळाल्या बालसुधारगृहामधून तिथे एक माहिती समोर येते की त्या मुलींना प्रेग्नन्सीच्या गोळ्या दिल्या जायच्या आणि जर त्याने काही झाले तर अंगावरती गोमूत्र शुद्धी त्याच्यावरती भयानक कृत्य आणि त्याच्यावरती टेस्ट केली जायची. नाही बघा, हे असं जर घडलं असेल तर जे कुणी त्या संस्थेचे प्रमुख असतील, सरकारी संस्था असेल तर तिथं अधिकारी असेल त्याच्यावर लगेचच्या लगेच कारवाई करण्याची जरूरत आहे. मग प्रायव्हेट संस्था असेल तर मग तिथं असणारे जे कोणी ट्रस्टीज असतील त्यांच्याकडे त्या ठिकाणी बघण्याची जरूरत आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची जरूरत आहे. अशी गोष्ट जर महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर ते योग्य ठरणार नाही. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर ती फक्त एकाच संस्थेचा विषय असं नाही. आदिवासी संस्थेच्या ज्या मुलींच्या विविध हॉस्टेल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी घडत आलेल्या आहेत आणि पूर्वी सुद्धा घडल्यात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे सरकारला मी कृपा करून विनंती करतो, रस्त्यावर असणाऱ्या ज्या माता भगिनी त्यांना तुम्ही सुखरूप ठेवू शकत नाही. एक तर त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कशी चांगली होईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि हे जे हॉस्टेल आहेत जे गरिबांसाठी आणि खास करून मुलींसाठी सुरू केलेले आहेत त्याच्यात जर गैरप्रकार होत असेल तर सरकारने पुढाकार घेऊन कारवाई करून एक वेगळा रूल रेग्युलेशन त्या ठिकाणी आणण्याची जरूरत आहे. नाही बघा, जेव्हा महाविकास आघाडीचं निर्माण झालं होतं तेव्हा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराने चालणारी जी शिवसेना होती, आधी अनेक वेळा त्यांनी वेगळ्या प्रकारच्या भूमिका घेतल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी समविचारी होते. पण जेव्हा महाविकास आघाडी फॉर्म झाली होती, निर्माण झाली होती, तेव्हा आम्ही कॉमन अजेंडेवर चालत होतो. एक कॉमन अजेंडा घेऊन पुढे चाललो होतो. तो विकासाचा होता, एकता होता, समानता होता, शिक्षण होतं, शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला, सुरक्षता या सगळ्या विषयांवर आम्ही एकत्रित आलो होतो. आणि त्यानंतर या तिन्ही पक्षामध्ये कधीही असं स्टेटमेंट झालं नाही तर दुसऱ्या पक्षाच्या विचाराला अडचणीत आणेल. त्यामुळे आता राज ठाकरे साहेब जर उद्धव ठाकरे साहेबांबरोबर येत असतील
आणि महाविकास आघाडीचा जर ते एक सदस्य बनण्याचा विचार करत असतील तर मग कॉमन अजेंडा त्यांना सुद्धा लागू होतो. तेव्हा त्या ठिकाणी द्वेष, मारामारी हे जे काही विषय असतील ते कदाचित त्यांना मागे ठेवून मराठी लोकांची अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता, विकास या मुद्द्यावर आपल्याला एकत्रित लढावं लागेल. तर काँग्रेसचे काही नेते असं बोलत असले तरी त्याबद्दलची एक बैठक मोठ्या नेत्यांच्या बरोबर समवेत होईल आणि मग त्यानंतर महाविकास आघाडीची दिशा काय असेल हे ठरेल. पण आज तरी या बाबतीत आपल्याला काय सांगता येणार, जोपर्यंत नेते बसत नाहीत, चर्चा करत नाहीत आणि पुढचा जो काही इलेक्शन नाही तर राजकारणाचे दिशा ठरवत नाहीत तोपर्यंत आपल्याला आज तरी काय बोलता येणार नाही. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात नंतर आता मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा एक पॉडकास्ट शो होतो, महाराष्ट्र नावाचा पॉडकास्ट शो जातात, काही फरक पडेल? हे बघा, मुख्यमंत्री म्हणून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते जर महाराष्ट्र धर्म हे नाव वापरत असतील आणि महाराष्ट्र धर्म हे जे ब्रॉडकास्ट आहे ते जर राज्य सरकारची प्रॉपर्टी असेल तर मी काय बोलणार नाही. पण त्यांचं हे व्यक्तिगत विषय असेल तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षांमध्ये जो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा धर्म होता, संतांचा विचार, महापुरुषांच्या विचाराचा महाराष्ट्र होता, याला तडा जर कुणी आणली असेल तर फक्त भाजपने आणली, या सर्व नेत्यांनी आणली. आणि याच्यामध्ये जो खऱ्या अर्थाने आपला गाभा होता, जो विचार होता, हा जर यांनी मिटवला असेल ना तर मिटवण्याचा प्रयत्न फक्त राजकारणासाठी केला असेल आणि तो व्यक्तिगत ब्रॉडकास्ट असेल तर त्या ब्रॉडकास्टचं नाव हे महाराष्ट्र धर्म हे योग्य वाटत नाही. कारण का तो धर्म तुम्ही पाळतच नाही. हे अनेक वेळा आम्ही सर्वांनी बघितलेलं आहे. इलेक्शनच्या वेळेस शेतकऱ्याला खोटा शब्द देता, माता भगिनींना खोटा शब्द देता, युवांना खोटा शब्द देता आणि आता तुम्ही महाराष्ट्र धर्म नावाचा ब्रॉडकास्ट चालू करत असेल तर हे तुम्हाला शोभत नाही. कारण महाराष्ट्र धर्मामध्ये खोटं बोलून कुणीही देत नाही. त्यामुळे कृपा करून तो तुमचा व्यक्तिगत ब्रॉडकास्ट असेल, प्रॉडकास्ट असेल तर ते नाव बदलावं. जे काय ठेवायचं ठेवा, पण महाराष्ट्र धर्म हे नाव तुम्ही ठेवू नका, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. हिंदी नहीं होगा.